नमस्कार मित्रांनो, आजच्या दृष्टिकोनमध्ये 25 जुलैच्या तुमचं स्वागत आहे। आज आपण 3 आर्टिकल बघणार आहोत। एकतर जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चाललंय बिहारमध्ये इलेक्शन कमिशनचं, त्याबद्दल आपण थोडक्यात बघू। त्यानंतर मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग जे आपण दररोज न्यूजमध्ये वाचत असतो, त्याबद्दल थोडेसे आपण आर्ग्युमेंट बघू। कायदा पण आहे त्या रिलेटेड, ते पण मी तुम्हाला सांगेल। आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी मालदीवला व्हिजिट देणार आहेत, तर थोडेसे आपण बायलॅटरल रिलेशन जे आहे इंडिया मालदीव ते डिस्कस करू। बघा, तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल या PPTची, तर मी ह्या चॅनलला शेअर करत जाईन। हा चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या, ठीक आहे। प्रज्ञान_अकॅडमी सर्च करा सर्च बॉक्समध्ये टेलिग्रामच्या, तुम्हाला तो भेटून जाईल। चला सुरुवात करूया आजच्या आर्टिकलला। आर्टिकलचं नाव आहे डिकोडिंग इलेक्शन कमिशन्स काउंटर ॲफिडेव्हिट ऑन SIR। आणि मग यावर तुम्हाला प्रश्न कुठे कुठे येईल, तर GS2 मध्येच येईल प्रश्न। कुठे तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1950 आणि 51 तो आपल्याला सिलेबसला आहे, जसा तसा आहे। त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल बॉडीजमध्ये म्हणजे वैधानिक मंडळ जे आहेत त्यामध्ये इलेक्शन कमिशनचा रोल तुम्हाला विचारला जाऊ शकतो पेपरमध्ये, पेपर 2 मध्ये। बघा, तर काय झालंय की 21 जुलैला एक काउंटर ॲफिडेव्हिट फाईल केलंय इलेक्शन कमिशनने सुप्रीम कोर्टमध्ये। ते काय म्हणतंय, तर बिहारमधील मतदार यादीच्या विशेष व्यापक पुनर्निरीक्षण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विरोधातील खटल्याच्या उत्तरास सादर केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टने निर्णय दिलाय, आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टने इलेक्शन कमिशनला सांगितलंय की आधार कार्ड आणि रेशन कार्डचा देखील तुम्ही विचार करा त्या डॉक्युमेंट्समध्ये। ते कोणते डॉक्युमेंट्स आहे आणि काय आहे ती प्रोसेस आपण पुढे बघूया। मग हे जे काही प्रतिज्ञापत्र आहे काउंटर ॲफिडेव्हिट, ते 88 पानांचं आहे। पण बाकी आणखी जे काही ॲफिडेव्हिट फाईल झालेले आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या तक्रारी आलेल्या आहेत, आणि त्याचे टोटल पेजेस बघा 625 आहेत, ठीक आहे। नागरिकत्वाची चाचणी आहे का, हे जे काही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आहे ही नागरिकत्वाची चाचणी आहे का, सिटिझनशिप टेस्ट आहे का। तर बघा, ECIचं म्हणणं काय, मतदार खरे नागरिक आहेत का हे तपासण्यासाठी SIR आवश्यक आहे, ठीक आहे। बघा, आता ही आर्ग्युमेंट आहे इलेक्शन कमिशनची। पण प्रतिज्ञापत्रामध्ये कोणत्या तक्रारी जोडल्यात बघा, नावांची पुनरावृत्ती आहे, डुप्लिकेशन ऑफ नेम्स, ठीक आहे। त्यानंतर मृत व्यक्तींची नावे यादीमध्ये आहे, पात्र मतदारांची वगळणी झालेली आहे, बनावट नावे आहे, ठीक आहे। हे सांगितलं आहे कुणी, तर इलेक्शन कमिशनने सुप्रीम कोर्टमध्ये, ठीक आहे। पण मेजर जे आर्ग्युमेंट इलेक्शन कमिशन सांगतं पहिले ते आहे की मतदार खरे भारताचे नागरिक आहे का। मग बघा, या आर्ग्युमेंटमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही, जे तुम्ही काउंटर ॲफिडेव्हिट साईन केलेलं आहे त्यामध्ये इलेक्शन कमिशनने असं म्हटलेलं नाही। एकाही तक्रारीत बिहार किंवा इतर राज्यातील बेकायदेशीर विदेशी नागरिकांचा उल्लेख नाही, म्हणूनच नागरिकत्वाची चाचणीची जी गरज आहे ती ठोसपणे सिद्ध होत नाही, ठीक आहे। तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचंय, पुढे बघूया आपण। कायदेशीर आणि तार्किक समस्या काय, यामध्ये आधीपासूनच नोंदणीकृत मतदारांना पुन्हा नागरिकत्व सिद्ध करायला सांगितले जात आहे, जे की अन्यायकारक आहे। बघा, हा एक कळीचा मुद्दा आहे यामध्ये। त्यानंतर 1950चा जो पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट आहे, लोकप्रतिनिधित्व अधिनियम किंवा कायदा आपण ज्याला म्हणू, त्यामध्ये इंटेन्सिव्ह रिव्हिजन अशा प्रकारची कोणतीही प्रोव्हिजन नाही किंवा याबाबत परवानगी इलेक्शन कमिशनला नाही। 2003 मध्ये इलेक्शन कमिशनने एक काय म्हणतो आपण रूल्स बनवले आहे, ते त्यांना प्राधान्य देत आहे, पण त्यावेळी योग्य पडताळणी झाली होती का याचा कोणताही पुरावा दिलेला नाहीये, ठीक आहे। 2003चा दाखला देत आहे, 2003च्या रूल्सचा दाखला देत आहे इलेक्शन कमिशन, पण त्यामध्ये त्यावेळेस योग्य पडताळणी झाली होती का याचा पुरावा दिलेला नाहीये। इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 2003च्या सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टमधील नियम वापरत आहे, जे अजूनही सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे। पॉईंट नंबर 1। पॉईंट नंबर 2, आसाममध्ये फक्त आसाममध्येच ते अंमलात आलेले आहेत आतापर्यंत। पॉईंट नंबर 2। पॉईंट नंबर 3 बघा, 2019 मध्ये पंतप्रधानांनी स्पष्ट केले की 2014 नंतर एकदाही मंत्रिमंडळामध्ये जे काही नॅशनल रजिस्टर सिटिझनशिप आहे त्यावर चर्चा झालेली नाहीये, आणि हे नॅशनल रजिस्टर सिटिझन जे आहे ते याच ऍक्टनुसार आहे, 2003च्या ऍक्टनुसार आहे, ठीक आहे। म्हणून यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चाललेलं आहे त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। बिहारमधील आता सध्याची परिस्थिती बघा काय, तर जवळजवळ किती 8 लाख कोटी मतदारांकडून फॉर्म गोळा करण्यात आलेले आहे, परंतु बहुतेक लोकांनी आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत दिलेली नाहीयेत। त्यांच्याकडे नाहीच, ते कुठून देणार आहे, बरोबर। कागदपत्राची पडताळणी 1 ऑगस्ट नंतर सुरू होईल, मसुदा यादी आधी प्रसिद्ध होईल आणि मग कागदपत्रांची पडताळणी सुरू होईल। अजून काय समस्या आहे, तर 7 लाख लोकांनी फॉर्मच भरलेले नाहीयेत। 53 लाख लोकांच्या घरी इलेक्शन कमिशनचे जे काही कर्मचारी आहेत ते गेलेत, पण बघा 1 लाख लोक त्यांना भेटले नाहीत। 7 लाख लोकांची नावे अनेक ठिकाणी आहेत, डुप्लिकेशन आहे। 21 लाख लोक मृत आहेत,
आणि 31 लाख लोक स्थायिकपणे स्थलांतरित आहे, म्हणजे ते बिहारमध्ये राहतच नाहीये. ठीक आहे, या सगळे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही व्यवस्थित वाचा हे. ठीक आहे, मग तुम्हाला ते कळेल. जे मतदार विशिष्ट समुदाय किंवा भागांमध्ये जास्त असतील तर निवडणूक निकालावर परिणाम होऊ शकतो. जर बघा आता हे जे काही 53 लाख मतदार आहेत, ठीक आहे, हे 53 लाख जर मतदान आहे ते एका समुदायामध्ये असतील किंवा एका भागामध्ये असतील, ठीक आहे, आणि त्यांचं जर मतदान झालेलं नाही कारण ते मतदानासाठी एलिजिबल नाहीये, तर तो मतदानाच्या इलेक्शनच्या रिझल्टवर परिणाम होईल. बरोबर आहे. आधार कार्ड आणि रेशन कार्ड नाकारण्याचं कारण काय? इलेक्शन कमिशनने काय म्हणलं की आधार कार्ड नागरिकाचा पुरावा नाहीये. फेअर इनफ. ठीक आहे, पण मग नागरिकत्वाचा पुरावा नाही तर तुम्ही त्यामध्ये म्हटलंय का असं की तुम्ही आधार कार्ड पण देऊ शकता? काही म्हणण्याची गरज नाही. ठीक आहे, रेशन कार्ड नाकारण्यात आलेलं आहे कारण फसव्या कार्डांची शक्यता आहे. ते असं म्हणतायत की रेशन कार्ड नाकारलेलं आहे कारण खोटे रेशन कार्ड असू शकतात. पण बघा या उलट इलेक्शन कमिशनने जे काय म्हणतो आपण त्याला डोमेसाईल आहे, निवासी प्रमाणपत्रे आहे, ते स्वीकारते. आणि डेटानुसार असं आहे की जेवढे लोक आहे बिहारमध्ये त्यापेक्षा जास्त निवासी प्रमाणपत्र आहे. म्हणजे बघा की तुम्हाला यातनं कळेल की या सगळ्या प्रोसेसवर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतंय की कुठेच काही असं अलाइन नाही, कुठेच असं सिस्टमॅटिक नाही, विरोधाभास आहे. बघा हा विरोधाभास दुहेरी निकष दर्शवतो, संपूर्ण प्रक्रिया अधिक गोंधळात टाकणारी व अन्यायकारक बनते. तर काय घडू शकते, ही प्रोसेस जर पुढे रेटत नेली इलेक्शन कमिशन तर काय घडू शकते, तर 2015-19च्या आसपास NRC झालं होतं आसाममध्ये. तुम्हाला माहिती आहे आसाममध्ये NRC झालं आणि ते मोठ्या प्रमाणे अपयशी ठरलं. का? बघा 1600 कोटी रुपये खर्च केले, पण हे काही जे NRC झालं ते सक्सेसफुल झालं नाही. सर्वच पक्षांनी ते NRC नाकारलं कारण त्यामध्ये डुप्लिकेशन ऑफ एंट्री झाला. जे रिअल सिटीजन ते बाहेर गेले, जे फेक सिटीजन आहे, बांगलादेशी मायग्रंट आहे, ते त्या लिस्टमध्ये आले. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत. यामध्ये आणखी काय होऊ शकतं, SIR मध्ये अनेक खरे मतदानाचा हक्क गमावू शकतात. जे खरे, जे वडिलोपार्जित वर्षानुवर्ष इथं राहत आलेले, ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाहीये, ते मतदानाचा हक्क गमावू शकतात. ही प्रक्रिया कायद्याच्या कसोटीत टिकेलच असे नाही, हा पण पॉईंट महत्वाचा आहे कारण तिचा कायदेशीर पाया जो आहे तो कमकुवत आहे. ठीक आहे, मग थोडक्यात इथं काय समरी काय याची, तर ECI बिहारमधील मतदारांना पुन्हा नागरिकत्व सिद्ध करायला सांगत आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, पण बेकायदेशीर स्थलांतरणाविषयी ठोस पुरावे नाहीयेत की असं सांगत नाही. बघा नागरिकत्व तुम्ही सिद्ध करा, पण असंही म्हणत नाही की स्थलांतर झालंय बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात, असं पण म्हणत नाही. कायदेशीर आणि व्यावहारिक समस्यामुळे SIR प्रक्रिया संशयास्पद ठरते. आधार आणि रेशन कार्ड यासारखे सर्वसामान्य ओळखपत्रे नाकारल्याने अडचणी वाढतात. योग्य सुधारणा न झाल्यास ही प्रक्रिया NRC सारखे अपयश ठरू शकते. ठीक आहे, हे आहे तुमचं SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बद्दल द हिंदूमध्ये जे आर्टिकल आलंय त्या आर्टिकलचं मत आहे. ठीक आहे, माझं मत नाही, त्या आर्टिकलचं मत आहे. तुम्हाला मी ते पॉईंट काढून सांगितलेले आहे. ठीक आहे, तुम्ही एकदा पुन्हा वाचून घ्या हे आणि याच्या नोट्स काढा. आपण पुढचं आर्टिकल बघूया. पुढचं आर्टिकल जे सेप्टिक टँक असतात, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग भारतामध्ये होते. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग म्हणजे स्वतः हाताने जो काही मैला आहे तो उचलण्याचं काम केलं जातं, त्याबद्दल आहे. याचा सिलेबस बघा पेपर 2 मध्येच आहे. वल्नरेबल सेक्शन्स रिलेटेड ज्या स्कीम्स आहेत, प्रोग्राम्स आहे, त्यामध्ये तुम्हाला हे विचारलं जाईल. बघा जे सेप्टिक टँक आहे ते साफ करण्याचे काम 100% यांत्रिकीकरण का गरजेचं आहे. बघा 2022-23 या काळामध्ये सेप्टिक टँक सफाई दरम्यान 150 लोकांचा मृत्यू झालेला आहे. बघा आपण म्हणतो की मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग प्रोहिबिटेड आहे, अगेन्स्ट ह्युमन राईट्स आहे, अगेन्स्ट फंडामेंटल राईट्स आहे, पण ते सर्रास होतंय. बघा समाज कल्याण मंत्रालयाने एक रिपोर्ट सादर केला, त्यापैकी 54 मृत्यू त्या रिपोर्टमध्ये या लेखापरीक्षणातून या काय म्हणतो आपण त्याला रिपोर्टमधनं समोर आलेले आहेत. त्यापैकी 38 कामगार कंत्राटदारांनी नेमलेले गेले आहेत. हे 54 मृत्यू झालेले. 5 जण सरकारी कर्मचारी आहेत आणि बाकी जण जे आहेत ते खाजगी कर्मचारी आहेत. ठीक आहे, खाजगी कर्मचारी आहेत पण हे काम करताय सरकारचं. सरकार इथे काय करते माहिती का, खाजगी कर्मचारी म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी झटकावण्याचा प्रयत्न करते. बघा कायदे असूनही अंमलबजावणी कमकुवत आहे. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ऍक्ट आहे 2013चा, तुम्हाला माहिती आहे. बघा त्यानंतर स्वच्छ भारत मिशनची मार्गदर्शन तत्वे आहे. सुप्रीम कोर्टाची तत्वे आहे बरं का. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे की मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग लिगल नाहीये, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग लगेच बंद करा. त्यानंतर 2003 मध्ये नमस्ते नावाची स्कीम आली. नमस्ते नावाची स्कीम काय आहे, तर ती काय करते की जे लोक मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मध्ये इन्व्हॉल्ड आहे त्यांना मशिनरी देते. ठीक आहे, त्या मशिनरींसाठी फंड प्रोव्हाइड करते आणि त्यांना ट्रेनिंग देते, जेणेकरून ते मशिनरीमधनं त्यांचा इन्कमचा सोर्स पण तयार होईल एक, आणि त्यांना मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग करावं लागणार नाही. ठीक आहे, 2024 मध्ये सरकारने सांगितलं की देशभरात जवळजवळ 58,000 कामगार धोकादायक सफाईत गुंतलेले आहेत. त्यापैकी बघा हे 58,000 सरकारच मान्य करते
त्यापैकी फक्त 16,000 लोकांना त्यांनी पीपीई किट्स दिलेत, सेफ्टी किट्स दिलेत, 14,000 लोकांना आरोग्य कार्ड दिलंय आणि 4,800 शहरी संस्थांमध्ये फक्त 837 सुरक्षा शाळा, ठीक आहे, मोफत जे कॅम्प झालेले आहेत ते झालेले आहेत. बघा, म्हणजे तुम्ही जेवढा डेटा देताय की एवढे सुरक्षा कर्मचारी आहेत, मग त्यांच्या कार्यशाळा होत नाही, त्यांचं ट्रेनिंग होत नाहीये, त्यांना आरोग्य कार्ड दिले जात नाही. 14,000 लोकांनाच आरोग्य कार्ड दिलेले आहे, फक्त 16,000 लोकांनाच तुम्ही पीपी किट्स दिलेले आहे. तर हे कुठंतरी काय म्हणू आपण त्याला, कायदे आहे, सगळ्या गाईडलाईन्स आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये. ब्राईट स्पॉट म्हणजे एक बेस्ट एक्झाम्पल म्हणू आपण, 2 एक्झाम्पल दिले तिथे. तुम्ही अँसरमध्ये हे कोट करू शकतात, लिहून घ्यायचे आहे. ओडिसामध्ये काय केलेलं आहे बघा, जे ओळख पटलेले कामगार आहेत, सफाईमध्ये कामगार गुंतलेले आहेत, त्यांना पीपीई किट्स दिलेले आहे आणि त्यांच्याकडे यंत्र दिलेली आहेत ती सगळी सफाई करण्यासाठी. ठीक आहे, पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, चेन्नईचं एक्झाम्पल आहे. गटार साफ करण्यासाठी रोबोट्स वापरलेले आहे आणि 5,000+ मॅनहोल्स या रोबोट्सने स्वच्छ केलेले आहे. मुख्य समस्या बघा, कमजोर अंमलबजावणी तर बघितलंच आपण, कायदे आहे पण अंमलबजावणी ठीक नाहीये. रोबोटिक सफाई शक्य आहे. बघा, आपण न्यूजमध्ये डिस्कस करतो किंवा मग एसी मध्ये लोक बसून डिस्कस करतात की रोबोटिक सफाई झाली पाहिजे, रोबोटिक सफाई झाली पाहिजे, पण त्यासाठी भांडवली अनुदान दिलं जात नाहीये, प्रशिक्षण नाही दिलं जाते ते जे सफाई कर्मचारी त्यांना. त्यामुळे मग ते फक्त कागदावरच आहे. बहुतेक आपत्कालीन स्वच्छता यंत्रणा केवळ कागदावरच आहे. बघा, जी इमर्जन्सी प्रोव्हिजन आहे ते फक्त कागदावर आहे. नमस्ते अंतर्गत नमस्ते स्कीम लॉन्च केली गव्हर्नमेंटने, खूप मोठ्या काय म्हणतो आपण त्याला आशेने, फक्त पण त्यामध्ये फक्त 14 कोटी आतापर्यंत वितरित झालेली आहेत, जे की मोठ्या शहरांसाठी खूप अपुरे आहे. कामगार मृत्यू प्रकरणात पोलीस फक्त कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करतात. बघा, आता जे काही कामगार मृत्यू होत आहेत स्वच्छता करताना, हे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग करताना, ठीक आहे, ती सरकारची जबाबदारी असली पाहिजे, त्यांना भरपाई मिळाली पाहिजे, ठीक आहे, पण तसं होत नाहीये. कनिष्ठ अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी ढकलली जाते आणि कधी कधी काय होतं की हे मृत्यू जे आहे ते अपघात म्हणून डिक्लेअर केले जातात किंवा अपघात म्हणून दाखवले जातात, जेणेकरून सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी तिथे कमी होऊन जाते. सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटे रद्द करण्याचे आणि प्रमुख नियोक्त्यांवर दंड लावण्याचे आदेश दिले, पण स्थानिक संस्थांनी, ज्या स्वराज्य संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांनी ते अद्याप लागू केलेले नाहीयेत. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे काही डायरेक्टिव्ह आहेत ते देखील धाब्यावर बसवले जात आहेत, हे आपल्याला लक्षात येतं इथं. पुढे बघा, दलित कामगार. आता हे जे काही आपण सगळं डिस्कस करतोय मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग, यामध्ये दलित आणि महिलांचा समावेश खूप जास्त आहे. बघा, पुष्टी झालेल्यांपैकी 2/3 दलित आहेत, म्हणजे जे कामगार आहेत त्यापैकी 2/3 जे आहे ते दलित आहेत. तरी पुनर्वसन योजनांमध्ये, घरकुलमध्ये त्यांचा समावेश होत नाही, म्हणजे बाकीचेच लोक जास्त आहेत त्यांच्यापेक्षा. ड्राय लॅट्रिन सफाई करणाऱ्या महिलांकडे धोरणात्मक लक्षही दिले जात नाही, हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. मग शिफारसी महत्त्वाची आहे, तुम्हाला विचारले जाईल की मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग साठीचे उपाय तुम्ही सांगा. बघा, गटार आणि सेप्टिक टँकसाठी यांत्रिकीकरण सक्तीचे करावे, सक्ती सांगितलेली आहे, फक्त करावे नाही तर सक्तीचे, कंपल्सरी. ही सफाई एक परवाना आधारित व्यवसाय म्हणून घोषित करावा. परवाना आधारित घोषित केल्यानंतर काय होईल की तुम्हाला परमिशन घ्यायला लागेल, प्रत्येक वेळेस परमिशन घ्यावा लागेल, म्हणजे तुम्हाला सगळे रूल्स फॉलो करायला लागतील. त्यानंतर कामगारांना यंत्रे खरेदी करणे, हे नमस्तेची स्कीम आहे ती याचीच आहे. यंत्रे खरेदी करण्यासाठी कर्ज द्यायचे, त्यांना त्या कर्जांना नगरपालिकाची हमी असलेल्या सेवा करारांशी जोडावे. ठीक आहे, यंत्रे घेण्यासाठी तुम्हाला कर्ज दिलेली आहेत फक्त, पण मग तेवढं फक्त चालणार नाहीये. त्या यंत्रांना ते करणार काय, तर नगरपालिकेने त्यांना कामं दिली पाहिजे, करारं झाली पाहिजे. ठीक आहे, नमस्ते योजना फक्त ग्रामीण भाग, फक्त शहरी भागात नाही तर ग्रामीण भागातही विस्तार झाला पाहिजे. ठीक आहे, ह्या शिफारशी आहे, ह्या तुम्ही लिहून घ्यायच्या आणि आन्सरमध्ये लिहायच्या. पुढचं आर्टिकल बघा, PM मालदीव्सला व्हिजिट करणार आहेत तर त्याबद्दल आहे. ठीक आहे, GS2 मध्ये इंटरनॅशनल टॉपिक्समध्ये इथे तुम्हाला ते प्रश्न येऊ शकतो. बघा, औचित्य काय आहे तर 60वा स्वातंत्र्य दिन आहे मालदीवचा आणि त्यामुळे ॲज अ चीफ गेस्ट म्हणून पंतप्रधान तिथे उपस्थित राहणार आहे 26 जुलैला. महत्त्व काय आहे, कारण हा दौरा भारत मालदीव संबंधामधील सुधारणा दर्शवतो. आपल्याला माहिती आहे की मोहम्मद मुईज ज्यावेळेस निवडून आले होते त्यांनी इंडिया आउट मोहीम राबवली होती किंवा मग नारा दिला होता इलेक्शनमध्ये. त्यामुळे भारत आणि मालदीवमध्ये खूप जे संबंध आहेत ते तणावाचे निर्माण झालेले होते, जे दोन्ही राष्ट्र अफोर्ड करू शकत नाही. ठीक आहे, सुधारणेचे चिन्ह बघा, 2023 मध्ये दोघंही नेते, दोन्ही देशांचे पंतप्रधान एकमेकांना भेटले होते. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 बघा, सुरुवातीला तणाव होते, पण 10 मे नंतर म्हणजे हे मालदीवने सांगितलं होतं की तुमचं जे सैन्य आहे मालदीवमध्ये ते तुम्ही परत घ्या. भारताने ते 10 मे नंतर घेतलं मागं आणि त्यानंतर कुठंतरी संबंध पूर्वपदावर आले, एस्टॅब्लिश झाले. मालदीवच्या परकीय चलनाचे संकट व्यवस्थापन करण्यासाठी भारताने 750 दशलक्ष कोटीचे चलन स्वॅप दिले होते मालदीवला. ठीक आहे, 750 दशलक्ष कोटी, $750 मिलियन.
ठीक आहे. मे 2025 मध्ये भारताने मालदीवच्या राखीव निधीला पाठिंबा देण्यासाठी 50 दशलक्ष ट्रेझरी बिल अदा केले होते. ठीक आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये मोइझूने त्यांच्या देशाच्या वाढत्या कर्ज आणि तूट दरम्यान भारताला भेट दिली. म्हणजे फायनान्शियल जे क्रायसिस चाललं होतं मालदीवमध्ये 2024 मध्ये, त्या दरम्यान भारताला मोइझूने भेट दिली होती आणि ती एक प्रकारे प्रोडक्टिव्ह भेट होती. ठीक आहे. बघा, मोदींच्या दौऱ्यावर अपेक्षित करार काय काय असू शकतात. तर आपल्याला माहिती आहे, आपण UK सोबत ट्रिटी साईन केलेली आहे, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. ते आपण 1-2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले. तर मुक्त व्यापार करार मालदीव्ज आणि इंडियामध्ये, तर त्याच्या टर्म्स ऑफ रेफरन्स काय असणार आहे, तर त्याबद्दल प्रारूप तयार करणारे, नवीनकरणीय ऊर्जा, मत्स्य व्यवसाय, डिजिटल पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रामध्ये सहकार्याचे करार होणार आहेत. प्रतिकात्मक बाबी म्हणजे की पॉझिटिव्ह बाबी काय आहे बाबा. ठीक आहे. मोदींच्या स्वागतासाठी माले शहरामध्ये भारतीय ध्वज फडकवले गेले आहेत. ठीक आहे. हे काय आहे, एक साईन आहे इंडिया मालदीव्स रिलेशन इम्प्रूव्हमेंटचं. त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये मोइझू सत्तेत आल्यापासून मालदीवला भेट देणारे पहिले राष्ट्रप्रमुख आहे मोदी. म्हणजे आतापर्यंत कोणत्याही प्रेसिडेंटनी किंवा कोणत्याही पंतप्रधानांनी जगातल्या मालदीवला भेट दिलेली नाहीये, मोदी पहिले आहेत. ठीक आहे. तर ह्या सगळ्या आपल्यासाठी पॉझिटिव्ह बाबी आहेत. यावर बरं का पुढच्या 2-3 दिवसामध्ये आणखी किंवा पुढच्या 8 दिवसापर्यंत द हिंदूला आर्टिकल येत असतील, त्यावेळेस आपण आणखी हा पॉईंट डिटेलमध्ये डिस्कस करू. कोणत्या कंटेक्स्टमध्ये, तर मालदीव्ज आणि भारताचे कन्व्हर्जिंग पॉईंट काय आहेत आणि डायव्हर्जिंग पॉईंट काय आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक एक्झॉस्टिव्ह कंटेंट त्याचं भेटेल. परराष्ट्र सचिव जे आहेत ते काय म्हटलेत बघा, जरी या सगळ्या गोष्टी होत होत्या तरी भारत आणि मालदीवचे संबंध जे आहे ते एका लेवलपर्यंत होते, ते त्या लेवलच्या खाली गेलेले नाही. ठीक आहे. भारत मालदीव व्यापक आर्थिक आणि समुद्र सुरक्षा भागीदारी. ठीक आहे. कारण आपल्याला माहिती इंडो पॅसिफिक हॉटबेड आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्स, आणि त्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचे संबंध जे आहे, व्यापक आर्थिक संबंध आणि समुद्री सुरक्षा भागीदारी हे दिशादर्शक फ्रेमवर्क आहे, असं विक्रम मिस्त्री यांनी म्हटलेलं आहे. तर हे आजचे 3 आर्टिकल होते. आपण इथे थांबूया. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि याच्या नोट्स काढून घ्या. ठीक, भेटूया उद्याच्या सेशनमध्ये.